चाळीसगावहून धुळे मार्गे सुरतकडे जाणाऱ्या श्रीहरी ट्रॅव्हल्सच्या JJ26T5314 क्रमांकाच्या प्रवासी बसचा भोरस गावाजवळ भीषण अपघात झाला। चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच भोरस गायरान परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत। जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी पंचनामा करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे। या दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारले जात असतानाही संबंधित बसची तांत्रिक स्थिती समाधानकारक नसल्याची चर्चा आहे। या कारणामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र याबाबत अद्याप पोलीस किंवा संबंधित प्रशासनाने कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही। अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। या अपघातामुळे काही काळ चाळीसगाव धुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिकांच्या तत्पर मदत कार्यामुळे अनेक प्रवाशांना वेळीच मदत मिळाली असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मग ते गाडी तो चालवत होता, व्यवस्थित येत होती गाडी, पर बरोबर येत होती ना। मी त्याच्याकडे बघितलं, त्याने ना मागं बघितलं, त्याला समजून गेलं काय गाडी खाली गेली, पूर्ण गाडी खाली चाली गेली। मग त्याने डायरेक्ट खिडकीतून उडी मारून दिली। कुठली गाडी होती? ही श्रीहरी पाचोरा बडगाव। तुमचं नाव काय? विद्या रामकृष्ण महाजन। तुम्ही किती पैसे दिले होते त्याला प्रवास करण्यासाठी? 1000 रुपये दिले होते। 1000 रुपये? केडीसी बेटा में सूरत जाने वाला था कोडोदरा, और मेरा उसमें मोबाइल भी दिए ले, विद्यार्थी का फाइल भी है, थैली भी है, सिर में की टोपी भी है। कौन से गाड़ी में जाने वाले? श्रीहरी।